जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. असं खरं विशेष काही नाही, जस्ट मन मोकळं करायचं होतं तुमच्याकडे. वहिनी आम्ही खूप चांगले मित्र आहोत, त्यामुळे आमच्यात जी काही भांडणं होतात ना ती अगदी लुटूपुटूची असतात. पर्सनल असं काही नसतं त्यात, त्यामुळे टोकाची भांडणं होणं शक्यच नाहीये. देखो टैक्सी वाले, उस दिन वो साहब से जब झगड़ा हुआ था तो यही आदमी था. एकदम अच्छे से देखो, नीट याद करो. ए ऐक ना, एक मिनिट, मला पटकन तुझा फोन दे ना जरा. का, कशाला हवाय? अरे मला या डॉक्युमेंटचे फोटोज काढून पाठवायचे तर ते पटकन मला. मग तुझ्या फोनवरून काढ ना. आदित्य, अरे माझ्या फोनचा कॅमेरा बरा नाहीये, तुझ्या फोनचा कॅमेरा छान आहे, दे ना मला पटकन फोटोज काढायचे. बरं आण इकडे, मी काढतो. म्हणजे आता तू मला तुझ्या फोनला हात सुद्धा लावू देत नाहीयेस. एवढं काय लपवतोयस तू तुझ्या फोन मध्ये? आदित्य, तुला माहितीये ना माझं आणि देवचं नातं कसं आहे ते. यांना असं वाटतंय की या सगळ्याच्या मागे मी आहे. मी असं का करेन काही देवच्या बाबतीत? सांगा. नाही, बरोबर आहे तुमचं, पण तुमचं आणि देवाशीष सरांचं नातं नक्की काय होतं ते मी कसं सांगणार? हा मॅडम, मी मधुरा मॅडमच्या घरी आलोय, पण त्या घरी नाही आहेत मॅडम, दाराला कुलूप आहे. इतक्या रात्री कुठे गेली ही? मधुराने ऑफिस जॉईन केल्यावर वासू तिच्या प्रेमात पडला हे दादाला कळलं, आणि हां, त्याचा वासू आणि मधुराच्या लग्नाला विरोध होता, आणि म्हणूनच वासूने दादाला गायब केलं. आणि मग पोलीस वासूला मार मारतील, आणि वासू म्हणेल की जोपर्यंत देवाशीष माझ्या आणि मधुराच्या लग्नाला होकार देत नाही तोपर्यंत मी देवाशीषला परत आणणार नाही. मिस मधुरा, वासू असं म्हणाला की मी निर्दोष आहे हे मधुराला माहितीये. नक्की काय माहितीये तुम्हाला? मला कुठे काय माहित असेल, त्याने उगाच माझं नाव घेतलं असेल. उगाच? कुणी कोणाचं उगाच का नाव घेईल? ते इंट्रोगेशन मध्ये काहीतरी असेलच ना. नाही म्हणजे तो दुसऱ्या कोणाचंही नाव घेऊ शकत होता, पण त्याने फक्त तुमचं नाव घेतलं, असं का? रिग्रेट होतंय तिला खूप. म्हणत होती वासूला जेव्हा पोलिसांनी नेलं तेव्हा तिने त्यांना थांबवायला हवं होतं. मीच सांगितलं होतं तिला असं काही म्हणू नकोस म्हणून. काय झालं? बँक मॅनेजरशी बोललो. मग सर, देव सरांच्या सिग्नेचर शिवाय काम होऊ शकतं का? नाही, त्यांनी एक पर्याय दिलाय. तसा कोणता? काही कारणास्तव जर देवाशीष कामात सही करू शकले नाहीत तर त्यांच्या पत्नीची सही ऑथॉरिटी म्हणून स्वीकारली जाईल. गीता, तुला खरं सांगू? काय झालंय ताई, तुम्हाला काय सांगायचंय? मिस्टर कामत सापडले नाही आहेत. आओ काय ताई, तुम्ही काय बोलताय? आओ आता इथे तुम्ही मगाशी सांगितलं ना की देवदादा सापडलेत, पोलीस त्यांना आणायला गेलेत, मग हे काय बोलताय तुम्ही? हो मला माहितीये, मला रागिणी मॅमचा फोन आला होता, पण मी जे काही सांगितलं ते सगळं खोटं आहे. खोटं? ताई असं का केलं तुम्ही? हो म्हणजे मला रागिणी मॅमचा फोन आला होता हे खरं आहे, पण रागिणी मॅमचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की उत्तराताईंना सांगा की मिस्टर कामत सापडले. मी त्यांना याचं कारण विचारल्यावर त्या मला म्हणाल्या की तुम्हाला कळेल हळूहळू. पण रागिणी मॅडमनी असं का केलं असेल तेच तर कळत नाहीये ना. मला खरंच समजत नाही हे सगळं काय चाललंय. तर त्यांची खोटं बोलून काय साध्य करणार आहेत रागिणी मॅम?
ही हे सगळं काय चाललंय ना, मला खरंच काहीच कळत नाहीये. मलाही कळत नाहीये गीता. पण हे बघ, मी तुला खरं खरं सांगितलंय, पण तू यातलं कोणाला काही सांगू नकोस हा. नाही नाही. आपण रागिणी मॅमवर विश्वास टाकलाय ना, हा, त्या काही ना काही योग्यच करते, मला खात्री आहे. होत आहे. अरे देवाशिष कामत, बोला खरात. हॅलो मॅडम, मी उत्तराचा पाठलाग करत तिकडे रायबाग एरियामध्ये आलोय. इकडे फारसं कोणी नाहीये, पण उत्तरा एका माणसाशी बोलती, त्याला बाजूला घेऊन. हो ओके. कोण आहे तो, काही लक्षात येत आहे का? मला वाटतं तो देवाशिष कामत आहे. काय देवाशिष का? खरं तुम्हाला खात्री आहे तो देवाशिष कामत आहे? नाही म्हणजे मला असं वाटतंय की ते देवाशिष कामतच आहेत. असं वाटतंय म्हणून होतं का खरात? तुम्हाला खात्री आहे का की तो देवाशिष कामतच आहे म्हणून? हो मॅडम, मी व्यवस्थित बघतो आणि तुम्हाला सांगतो. नाही नाही, तुम्ही फोन सुरू ठेवा आणि मला लगेच सांगा काय ते. हो हो. हॅलो खरात, काय चाललंय? इतका वेळ का लागतोय? सांगा मला पटकन. हो मॅडम. काय हो, देवाशिष कामत आहेत का ते? नाही म्हणजे ते देवाशिष कामत नाहीयेत मॅडम, तो दुसराच कोणतरी माणूस आहे. खरात तुम्ही आता फोनवर आहात म्हणून, इथे माझ्या समोर असतात ना तर. सॉरी मॅडम. अहो काय सॉरी काय म्हणता तुम्ही सारखं? नीट काम करा ना जे सांगितलंय ते. आता तो देवाशिष कामत आहे असं समजून मी सुद्धा इथून निघाले असते तर किती घोळ झाला असता. नाही मॅडम, नाही म्हणजे हो मॅडम. खरंच काय चाललंय हे? नीट लक्ष ठेवा त्या दोघांवर. ते कुठे जातात, कोणाला भेटतात, काय करतात, सगळी माहिती काढा. हो मॅडम. आणि खरात त्या माणसाचा चेहरा नीट लक्षात ठेवा. तो कोण आहे याचा पत्ता लागला तरच खरं काय ते हाती लागेल आपल्या. हो मॅडम. आता तुम्ही काळजीच करू नका मॅडम, तू आता माझ्या तावडीतून सुटतच नाही. आधी तुमच्या तावडीतून मला कोणीतरी सोडवायला हवं. म्हणजे काही नाही, कामात लक्ष द्या. हो मॅडम, ठेवतो मॅडम. कुठे गेला होता तुम्ही? बाहेर गेले होते, काम होतं माझं. कसलं काम? कसलं आणि काय ते नाही सांगू शकत तुम्हाला, आणि तो माझा पर्सनल प्रश्न आहे. या केसमध्ये आता काहीही पर्सनल नाही मिस उत्तरा. प्रत्येक गोष्टीची माहिती मला मिळायलाच हवी. एकटेच आलात म्हणजे कोणाला सोबत आणणं अपेक्षित आहे? मी देवाशिष कामत यांना. हा बोला वगैरे बास झाला. मला सुपारी वगैरे देणार काय प्लीज. आत्या, या घरात ज्यांना जे हवंय ना ते त्यांनी स्वतः घ्यावं. मगाशी कसं प्रत्येकाने आपापलं जेवण वाढून घेतलं, एक्झॅक्टली तसंच. पण काय आहे ना, काही काही जणांना सवयच असते दुसऱ्यांकडून कामं करून घ्यायची. आणि दुसरी आपले कामं करताय तरी सुद्धा त्यांना वाईट साईड बोलायचं, ही सुद्धा सवय असते. लवकर जात नाही ग ती सवय. आज माझं ऑफिसला जायचं बिलकुल मूड नाही. तू म्हणत असशील तर मी इथेच थांबतो. थांब ना. अरे पण संध्याकाळी परत याल ना लवकर? माई संध्याकाळी जरा उशीर होईल. संध्याकाळी मनवाचे आई बाबा आपल्याकडे येणार आहेत. मला आई बाबा काहीच नाही बोलले. राजवीर, तुम्हाला कॉल आलेला? मनवा कुठे दिसत नाहीये. ती तयार होतीये का? छे, तिथे कधीच बाहेर गेलीये. नाही ना, काही महत्वाचं नसेल तर आपण फोनवर बोलूया का? नाही, मला आताच बोलायचं होतं तुझ्याशी. मग बोल ना. तू अभिंना तुझ्या भूतकाळाबद्दल सांगणार होतीस ना? सांगणार होते ग नैना, पण अजून नाही सांगितलं.
आधीच ते खूप टेन्शनमध्ये आहेत आणि त्यात मी हे सांगून त्यांना आणखीन टेन्शन देणं मला बरोबर नाही वाटलं. पण योग्य वेळ आल्यावर मी त्यांना सगळं सांगणार आहे.